श्री क्षेत्र लेण्याद्री श्री गिरिजात्मक गणपती देवस्थान येथे आपले सहर्ष स्वागत आहे। ओझर पासून हे स्थान जवळजवळ 14 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे। लेण्याद्रीचा गिरिजात्मक हा अष्टविनायकांपैकी 6वा गणपती। हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले। विशेष म्हणजे इतर गणपतींप्रमाणे इथल्या गणपतीला प्रदक्षिणा घालता येत नाही। मुळातच जुन्नर शहर सर्व बाजूंनी टेकड्यांनी वेढलेले आहे आणि या टेकड्यांवर बौद्ध शैलगृह आढळतात। संपूर्ण भारतातील शैलगृहांमध्ये जुन्नर येथील गुफा समूह सर्वात मोठा असून येथील शैलगृहांची संख्या सुमारे 200 इतकी आहे। इथे राहण्यासाठी हॉटेल देखील आहे, तसेच भक्त निवास देखील आहे आणि दुरून देखील दृष्टिक्षेपात येतो तो लेण्याद्रीचा डोंगर किंवा सुलेमान डोंगर व गणेश पहाड। येथील सर्व गुफा थेरवाद परंपरेतील आहेत। जुन्नरचे गुफा समूह त्यांच्या स्थानानुसार वेगवेगळ्या गटात विभागले गेलेले आहेत, जसे की तुळजा लेणी, मानमोडी, त्यापुढेही भीमाशंकर, अंबा अंबिका, भूत लेणी, शिवनेरी व गणेश लेणी या गटात विभागलेले आहेत। येथील लेण्यांना लेण्याद्री बुद्ध लेणी असंही म्हणतात आणि गणेशाचं स्थान असल्यामुळे गणेश लेणी असंही म्हणतात। येथील शैलगृहांच्या निर्मितीचा काळ हा इसवी सन 1 शतक ते 3 शतक असा आहे। जसजसं आपण लेण्याद्री जवळ पोहोचू लागतो तसतसं इथलं मंदिर आणि लेणी पाहण्याची उत्सुकता अजूनच वाढू लागते, कारण इथली लेणी लांबूनही खूप आकर्षक वाटतात। एवढ्या मोठ्या पहाडावर कोणीतरी चौकोनी टिपक्यांची रांगोळी काढली असं वाटतं। व्हेइकल पार्किंगची सोय इथे सुद्धा आहे। पर्वताच्या पायथ्याशी अशी सुंदर बाजारपेठ आहे, जिथे वेगवेगळी दुकाने आहेत, शिवाय हॉटेल्स देखील आहेत। शिवाय कार्यालय सुद्धा पायथ्याशी बाजारपेठेतच आहे। हा भाग गोळेगावच्या हद्दीमध्ये आहे आणि बाजारपेठेतच टॉयलेट बाथरूमची चोख व्यवस्था आहे। लेणी आणि श्री गिरिजात्मजाचे दर्शन घेण्यासाठी 307 पायऱ्या चढून जावे लागतात। ज्यांना हे जमत नाही त्यांच्यासाठी इथे डोलीची व्यवस्था केलेली आहे। प्रत्येक डोलीवरती त्या डोलीचा क्रमांक आणि त्यासाठी लागणारी फी 1000 रुपीज 1000 रुपये असं लिहिलेलं आहे। चहू बाजूनी पॅक असलेल्या या डोलीमध्ये आरामात बसता येण्यासाठी मऊ बैठकीची व्यवस्था केलेली आहे। हा विभाग भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे कोणतीही व्यक्ती इथल्या स्थानास हानी पोहोचवण्याचं कार्य करत असेल किंवा त्याचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करत असेल तर ती व्यक्ती शिक्षेस पात्र होईल अशी सूचना इथे लिहिलेली आढळते। हा विभाग राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। या स्थळाला भेट देण्यासाठी प्रत्येक भारतीय व्यक्तीला ₹25 एवढी फी द्यावी लागते। शिवाय 15 वर्षापेक्षाही कमी वय असेल तर हे स्थळ पाहण्यास मोफत परवानगी आहे अशी सूचना इथे लिहिलेली आहे। सकाळी 8 ते सायंकाळी 6 अशी या स्थानाला भेट देण्याची वेळ आहे, परंतु काही भाविक मात्र दुपारच्या उन्हाचा त्रास टाळण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी येण्याचं पसंत करतात। शिलालेखात कपिचित म्हणजे माकडांचे आवडते ठिकाण असा उल्लेखलेल्या लेण्याद्री गटाला सुलेमान डोंगर व गणेश पहाड अशी नावे असून हा एक प्रमुख गट आहे। इथे एकूण 40 शैलगृह असून मुख्य 30 शैलगृह पूर्व पश्चिम रांगेत दक्षिणेकडील कुकडी नदीपात्राकडे तोंड करून आहेत। म्हणजे गिरिजात्मकाचं मंदिर हे दक्षिणाभिमुख आहे, परंतु इथली मूर्ती मात्र उत्तराभिमुख आहे असं सांगितलं जातं। हे मंदिर आणि इथली लेणी ही अखंड दगडामध्ये कोरलेली आहे। इथल्या शैलगृहांपैकी गुफा क्रमांक 6 व 14 हे चैत्यगृह म्हणजे प्रार्थना स्थळ असून बाकीचे विहार आहेत। विहार म्हणजे भिक्षुकांची निवासस्थाने। परिसर स्वच्छतेसाठी मध्ये मध्ये कचरा कुंड्या सुद्धा ठेवलेल्या आहेत। निम्म्या पायऱ्या चढून जाण्यापर्यंत झाडांच्या सावलीत बसता येते।
परंतु त्यानंतर मात्र झाडांची सावली मिळत नाही. 307 पायऱ्या चढून जाणं ज्या व्यक्तींना शक्य होत नाही अशा व्यक्ती डोलीतून जाणं पसंत करतात. पायऱ्या खाली उतरून येणाऱ्या काही मुलींमुळे आमचंही या कोरलेल्या फुलाकडे आणि त्यावर वाहिलेल्या फुलाकडे लक्ष गेलं. अंतर कमी असलं तरी सुद्धा पायऱ्या चढून वर येत असताना चढ उभा होत जातो आणि त्यामुळे दमछाकही होतेच. पायऱ्या चढून मंदिरापर्यंत पोहोचण्याचा आनंद काही विलक्षणच असतो. इथल्या दगडी जिन्यांनी मंदिरापर्यंत आणि गुफांपर्यंत पोहोचता येतं. इसवी सन 1 ते 3 शतकापासूनचा हा अप्रतिम ठेवा, उत्कृष्ट कलाकृती वर्षानुवर्षे दिमाखात उभी आहे. या प्रवेशद्वारातून गणेश मंदिरामध्ये जाता येते. येथे 2 मार्ग आहेत, एक वर जाण्यासाठी आणि एक खाली उतरण्यासाठी. इथल्या व्हरांड्यामध्ये 8 स्तंभ पाहायला मिळाले आणि स्तंभाच्या अगदी वरती प्राण्यांची चित्रे कोरलेली आहेत. आणि या इथल्या गुफेमध्ये आहे गिरिजात्मकाचं मंदिर, जेथे शक्ती स्वरूपा माता पार्वतीने गणपती हा पुत्र व्हावा म्हणून तब्बल 12 वर्षे खडतर तपश्चर्या केली होती. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून सुंदर मूर्ती घडवून त्यात प्राण फुंकले आणि श्री गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तो तिच्या समोर 6 हात आणि 3 नेत्र असलेला बालक म्हणून प्रकट झाला आणि त्याने या अवतारात अनेक राक्षसांचा वध केला अशी कथा सांगितली जाते. अखंड दगडामध्ये कोरलेले हे मंदिर खांबविरहित आहे. या प्रशस्त सभा मंडपामध्ये कुठेही खांब दिसत नाही. श्री गिरिजात्मकाच्या गाभाऱ्याच्या बाजूला शिव मंदिर आहे. असेच आणखीन कक्ष मंदिरात आहेत आणि भिंतीवरती वेगवेगळ्या मूर्त्या कोरलेल्या आढळतात. हे कोरीव काम अतिशय काटेकोरपणे केलेले आहे हे लक्षात येते. मध्ययुगातील मागील भिंतीतील 2 निवास कक्ष एकत्र करून तिथे गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे असं लिहिलेलं पायथ्याशी असलेल्या माहिती फलकात आढळते. सर्व अष्टविनायक मंदिरांप्रमाणे मध्यवर्ती गणेश प्रतिमा स्वयंभू असल्याचे मानले जाते. गिरिजात्मज म्हणजेच पर्वतात जन्मलेला किंवा गिरिजाचा आत्मा म्हणजे जो पार्वतीचा पुत्र आहे म्हणून गिरिजात्मज म्हणून ओळखला जातो. इथली कृपावंत ऊर्जा घ्यावी, आवर्जून दर्शनाला यावं असं स्थान म्हणजे गिरिजात्मक अष्टविनायक. आणि इथे आपल्याला गौतम बुद्धांचे प्रतीक असलेल्या स्तूपाचे दर्शन घेता येते. इथली सुद्धा ही अप्रतिम रचना डोळे भरून पाहण्यासारखी आहे. इथल्या या स्तंभांवरती वाघ, सिंह, हत्ती यांची चित्र कोरलेली स्पष्टपणे दिसतात.
एवढ्या उंचावरून इथल्या निसर्गाचा अप्रतिम देखावा पाहता येतो। इथल्या दगडी जिन्याने आणखीन गुफा पाहायला मिळतात, पण इथून जाताना मात्र काळजीपूर्वक पाऊल टाकावे लागते। जरा जरी पाय सटकला तरी आधाराला धरण्यासारखं काहीही नाही। इथली ही गुफा छोटी आहे। बसण्यासाठी म्हणा किंवा झोपण्यासाठी म्हणा इथे अशी व्यवस्था केलेली आहे आणि जमिनीमध्येच एक वर्तुळाकार खड्डा सुद्धा आहे। खालून येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींचे आवाज कानावर पडत असतात आणि त्याच वेळेला इथून अतिशय काटेकोरपणे चालावे लागते। शेवटची गुफा जरा वेगळी आहे। अच्छा, इथे 2 रूम आहेत। अच्छा, हे 2 कनेक्टेड आहेत। इथून चढताना जशी काळजी घ्यावी लागते तशीच उतरतानाही काळजी घ्यावी लागते। हा मुलगा मी इथून नीट उतरेपर्यंत हेच उभा होता। इथून उतरताना मी इथून बसून उतरणं पसंत केलं। असे आणखीन विहार आपल्याला इथे पाहायला मिळतात। काही छोटे आहेत तर काही 2-3 भागामध्ये विभागलेले आहेत। असे हे दक्षिणमुखी श्री क्षेत्र लेण्याद्री, जिथे एकूण 40 शैलगृह असून मुख्य 30 शैलगृह पूर्व पश्चिम रांगेत दक्षिणेकडील कुकडी नदीपात्राकडे तोंड करून आहेत। चिकाटी, कसब, स्थापत्यशास्त्र, अध्यात्म, मजबूती, कला कौशल्य, दूरदृष्टी या सर्वांचं सुंदर मिश्रण म्हणजे लेण्याद्रीचं हे सुंदर लेणं श्री क्षेत्र लेण्याद्री। गणपती बाप्पा मोरया।